नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आता मागील एपिसोडमध्ये काय घडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, उठण्याचा भाग आपण बघितलेला होता. त्यातील थोडासा भाग आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलेला आहे. तर इथे जेव्हा पाडवा असतो त्या निमित्ताने नंदिनी, काव्या, मानिनी काकू इथे आपापल्या नवऱ्यांना उठणं लावत असतात. आणि तेव्हा पिहूने विचारलेला प्रश्न असतो की आज तुम्ही यांना उठणं का लावताय. तेव्हा नंदिनी म्हणते, कारण उठणं लावल्याने आपली त्वचाही चांगली होते. कारण आता थंडीचे दिवस सुरू होणार आहेत ना, तर इथे तेल लावून उठणं लावलं जातं. त्यामुळे आपली स्किन ही तजेलदार होते, अगदी तुझ्यासारखी ग्लोईंग आणि तजेलदार. खरं तर इथून पुढे आपल्याला रोज उठण्याने आंघोळ करायची असते, पण ते शक्य होत नाही. म्हणून फक्त आपण आजच्या दिवशी उठणं लावून आंघोळ करतो. तेव्हा इथे पिहू म्हणते, मी काय म्हणते नंदिनी वहिनी, तुम्ही ना या लोकांना काही आंघोळ वगैरे देऊ नका. या लोकांना उठणं लावून यांना असंच इथे बसून राहू दे. काही गरज नाही आहे त्यांना आंघोळ द्यायची. तेव्हा इथे सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात, अरे का. तेव्हा प्रेक्षकांनो, पिहू म्हणत असते, जाऊ दे, यांना असंच बसू दे. तेव्हा मानी म्हणत असते, नाही या पिहू, आज तुझी इच्छा काही पूर्ण होणार नाही आहे. आज तू तुझ्या लाडक्या बहिणींना सांगितलंस ना की यांना आंघोळ देऊ नका म्हणून, तरी ते आंघोळ देणार, कारण आज अभ्यंग स्नान आहे ना म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पाडव्यानिमित्त मानिनी काकूंनी आपल्या सासूचं एक कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. त्यांचा खानदानी दागिना इथे आता काव्या आणि नंदिनी या दोघींना देण्यात आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि नंदिनी यांना मानिनी काकू दागिना देतात आणि म्हणत असतात की हे बघ काव्या आणि नंदिनी, हा माझ्या सासूने मला दिलेला दागिना होता आणि आता हे आपले पारंपरिक दागिने मी तुम्हाला देते. आता हे तुम्ही घालायचे, याच्यावरती तुमचा हक्क आहे. तुम्ही घालायचे आणि ते मिरवायचे. त्यानंतर तुमच्या सुना आल्या की तुम्ही हे दागिने त्यांना द्यायचे. त्यानंतर काव्या नंदिनी नको म्हणत असतात, पण मानिनी काकू म्हणतात की हे दागिने सासवांनी आपल्या सुनांना द्यायचे असतात, त्याच्यामुळे याच्यावरती तुमचा अधिकार आहे. कळलं तुम्हाला. त्यानंतर साड्या आणि त्याचबरोबर दागिना नंदिनी आणि काव्या या दोघींनासुद्धा मानिनी काकूंनी खूपच प्रेमाने दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पिहू, मानिनी काकू आणि विक्रम काका यांच्या फरमाईशमुळे इथे नंदिनी, काव्या आणि जीवा पार्थ आपापल्या जोडीबरोबर इथे आता परफॉर्म करत असतात. दोघेजण छान डान्स करतात. तेव्हा काव्या, नंदिनी आणि त्याचबरोबर इथे जीवा पार्थ जेव्हा आता एकत्र डान्स करत असतात, तेव्हा बघा इकडे रम्या आणि वसू दोघेजण कसे बघतायत त्यांच्याकडे. तर इथे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ यांना एकत्र बघून आता खूपच जास्त जेलस झालेली असते, ती म्हणजे रम्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता फराळासाठी सुनीता आलेली असते. पण सुनीता ही फराळासाठी आलेली नसते प्रेक्षकांनो. तिला इथे काव्य आणि जीवा यांचं कॅफेमधलं CCTV फुटेज हे मानिनी काकू आणि विक्रम काका यांना दाखवायचं असतं. तेव्हा सुनीता म्हणत असते, चकल्या तर खूपच जास्त छान झाल्यात. काय गं काव्या, चकल्या तू बनवल्यास का. कारण तुला माणसांना गोल गोल बनवता येतं ना म्हणून. तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही, या चकल्या माझ्या नंदिनी ताई आणि तिच्या नवऱ्याने बनवल्यात. आणि तू काय केलंस गं काव्या. असं जेव्हा सुनीता विचारते, तेव्हा विक्रम काका म्हणतात, एक मिनिट, मी आणि काव्याने आम्ही दोघांनी मिळून हे संपूर्ण डेकोरेशन केले, हे दिवे लावले. तेव्हा इथे सुनीता म्हणते, हो का. अरे वा काव्या, दिवे तर तू खूपच जास्त उत्तम लावलेस गं. आधीच तुला दिवे लावायला काही सांगायला नको. तेव्हा विक्रम काका म्हणतात, एक मिनिट, हे बघ सुनीता, तोंड सांभाळून बोला. माझ्या सुनेबद्दल अजून एक मी चुकीचा शब्द ऐकून घेणार नाही आहे. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते की मी इथे तुम्हाला सगळ्यांना या काव्याचं सत्य सांगायला आले. काव्या आणि त्या मुलाचं कॅफेमधलं CCTV फुटेज मी तुम्हाला इथे दाखवायला आले. कळतंय का तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला कळेल की तुमची ही घरची लक्ष्मी काय दिवे लावते ते. तेव्हा ये इकडे मानिनी, इकडे ये. हे बघ, हे फुटेज तू तुझ्या डोळ्याने बघ. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुनीता म्हणत असते की हे फुटेज बघितल्यानंतर तुम्हाला कळेल तुमच्या घरच्या लक्ष्मीची काय लायकी आहे, ती किती कॅरेक्टरलेस आहे
ते तुम्हाला तेव्हा कळेल. तेव्हा इथे मानिनी सुनीताच्या जोरदार थोबाडी देते आणि म्हणते, गप्प बस, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. मगापासून मी तुझं खूप ऐकून घेतलं. तेव्हा सुनीता म्हणत असते, मानिनी हे काय केलंस तू? तुझ्या ह्या खोटाडे सुनेसाठी तू माझ्या थोबाडीत लगावलीस. तेव्हा मानिनी म्हणते, चूक झाली माझी की मी तुला माझ्या घरातली गोष्ट सांगितली आणि तू आता ती गोष्ट चव्हाट्यावरती आणायला निघाली आहेस. मला अजिबात तुझं हे वागणं पटलेलं नाही आहे सुनीता. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते, अगं मला जेव्हा कळलं की तुझ्या घरामध्ये प्रॉब्लेम सुरू आहे तेव्हा मी तुझी मदत करायची ठरवली आहे ना. तेव्हा मी तुला सांगितलं ना की इथे काव्याच्या भूतकाळातल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, अच्छा, तिने तुझ्याकडे मदत मागितली म्हणून तू माझ्या साध्या भोळ्या मानिनीचे कान भरलेस. माझ्या मनूला नको नको ते सांगितलंस. तुला कळतंय का सुनीता, तुझ्या या अशा वागण्यामुळे आमच्या घरामध्ये किती प्रॉब्लेम चालू आहे काही दिवस. अगं तू इथे तुझ्या मैत्रिणीला समजावायचं सोडून, घरातले प्रॉब्लेम सॉल्व करायचे सोडून तू तिच्या मनामध्ये अजून संशय निर्माण केलास. तुझ्या या अशा वागण्यामुळे किती दिवस आमच्या घरामध्ये किती वाद सुरू आहेत हे तुला माहितीसुद्धा नाही आहे आणि हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. कळतंय सुनीता, तुला जर दुसऱ्यांच्या घरातले प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही ना तर ते वाढवायची सुद्धा तुला गरज नाही आहे. कळलं तुला? त्याच्यामुळे आता अजिबात तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचं नाही. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्यानंतर इथे तुझ्यासारख्या बायका घरं तोडतात. त्याच्यामुळे तुझ्यासारख्या बायकांमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात आणि मग खरं तर चुकी तुमच्यासारख्या बायकांची नसते. आम्ही जे लोक तुमचं ऐकतो ना आणि घरामध्ये वाद निर्माण करतो, आमची खरी चुकी असते. तुमच्यासारख्या लोकांकडून सल्ला घेणं हे चुकीचं आहे. तेव्हा इथे सुनीता म्हणते, मानिनी विक्रम कदाचित बरोबर बोलतही असेल, पण तुला माहिती आहे मी तुझी मैत्रीण आहे. तुला सत्य दाखवणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे पेनड्राईव्ह घेऊन आले. तू एकदा बघून तरी घे ना. तेव्हा तिथे सविता येते आणि म्हणते की मॅडम हा बघा नवीन खलबत्ता सापडला. तेव्हा मानिनी म्हणते, अगदी योग्य वेळेवरती तू हा खलबत्ता घेऊन आलीस. तेव्हा सुनीता म्हणते, अगं मानिनी काय करणार काय आहेस तू? या खलबत्त्याने मला तू मारणार आहेस की काय? हे बघ अगं काव्या, समजावीला मी इथे फक्त तुझ्या मनातील गैरसमज दूर करायला आले होते. तुला सत्य सांगायला आले होते. बाकी माझा काही हेतू नव्हता गं मानिनी. प्लीज मला समजून घे ना. तेव्हा मानिनी म्हणते, दे इकडे आता तो पेनड्राईव्ह दे. आणि ती आता पेनड्राईव्ह खलबत्त्यामध्ये टाकते आणि चांगला तो कुटून काढते. खलबत्त्यामध्ये पूर्ण पेनड्राईव्ह तिने कुटून काढलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता वसू आणि रम्या त्यांचं नक्की काय बोलणं चालू आहे हे लपून छपून ऐकत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, मानी काकूने आता खलबत्त्यामध्ये इथे पेनड्राईव्ह ठेचल्यानंतर तो घेऊन त्यांनी फेकून दिलेला असतो. आणि इथे मानी काकू म्हणतात की सुनीता, गणपती विसर्जनाच्या वेळी मीच तुला हाताला धरून या घरामध्ये आणलं होतं ना, आणि तू काय करतेस? माझ्याच घरामध्ये विष पेरण्याचा प्रयत्न करतेस. आत्ताच्या आत्ता मी तुला सांगते की तुझ्याबरोबर जी काही माझी मैत्री होती ना, तिचंसुद्धा मी आजच्या आज विसर्जन करून टाकते. आपली मैत्री होती हे सुद्धा तू विसरून जा आणि यापुढे काव्याबद्दल एक शब्दसुद्धा बोलू नकोस. कळलं तुला? तेव्हा इथे मानी काकू सुनीताला हाताला धरून आता तिला घरातून बाहेर काढतात. तिला घरातून बाहेर सोडून येतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याचा सुनीताने इतका अपमान केलेला असतो तरीसुद्धा काव्या ते सगळं सहन करते. तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, विक्रम काका आणि मानिनी दोघेही काव्याला इथे धीर देत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा हा खूपच जास्त नंदिनीवरती रागवलेला असतो. रागवल्यापेक्षा तो रुसलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं? तुम्ही माझ्यावरती एवढे चिडलात का? तेव्हा जीवा म्हणतो, चिडू नाही तर काय करू? तू काय केलंस हे तुला आठवत नाही आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, मी काय केलं आता? तुम्हाला कसला राग आलाय? तेव्हा जीवा म्हणतो, हो का? नाही नंदिनी, तू आता येडा बनून पेडगावला जाऊ नकोस. कळलं ना? मला सगळं काही कळतंय. तू मुद्दामून माझ्याबरोबर हे सगळं केलंस. वरती गच्चीवरती फटाके फोडत असताना तू माझ्याबरोबर अशी का वागलीस? सांग बरं. तेव्हा नंदिनी म्हणते, काय केलं मी? तुम्हाला हवे तेवढे फटाके फोडलेत ना तुम्ही. तेव्हा जीवा म्हणतो, मी तुला म्हणालो की माझा पाऊसचा बॉक्स कुठे आहे? तर तो बॉक्स तू कुणाला देऊन टाकलास? पिहूला देऊन टाकलास ना. माझा पाऊसचा बॉक्स तू तिला का देऊन टाकलास? नंदिनी, तुला जेव्हा मी विचारलं तेव्हा तू काय म्हणालीस? अरे बापरे, तुमचा पाऊसचा बॉक्स सापडत नाही आहे का? अरे मग तो खाली राहिला असेल असं तूच मला म्हणाली होतीस ना.
आणि जेव्हा इथे पिहू मला म्हणाली की मला इथे अगरबत्ती लावून दे, तेव्हा इथे पिहू एकाच वेळेला 7-7, 8-8 पाऊस लावत होती. म्हणजे माझ्या पाऊसचा बॉक्स तू पिहूला दिला होतास, बरोबर ना? काय गरज होती तिला द्यायची? तेव्हा नंदिनी म्हणते, हां मग काय झालं तिला दिलं तर? अहो जीवा, तुम्ही लहान आहात का आता? पिहू लहान आहे ना? आणि तुम्ही सांगा किती फटाके वाजवलेत तुम्ही? आणि पिहू बिचारी जास्तीत जास्त पाऊसच लावत होती. तुम्ही पार्थलासुद्धा फटाके वाजू दिले नाही. त्यांचे सगळे रॉकेट तुम्ही उडवले की नाही, बरोबर ना? आणि बरं झालं काव्या नव्हती, नाहीतर पार्थ नक्कीच तुम्हाला काहीतरी बोलले असते. पण खरंच काव्याला खूप मिस केलं ना आपण. तीसुद्धा हवी होती फटाके वाजवायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणते, बरं जाऊ द्या, झोपूया आता आपण. तेव्हा जीवा म्हणतो, तू हा हार घालूनच झोपणार आहेस का? हा नेकलेस काढणार नाही आहेस तू? तेव्हा नंदिनी म्हणते, अरे बापरे, मी विसरले तो काढायला. बरं झालं तुम्ही आठवण केलीत. तेव्हा नंदिनी आता तो नेकलेस काढायला जात असते, पण केसात अडकल्यामुळे तो काही निघत नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नंदिनी म्हणते, जीवा हा नेकलेस जरा काढता का तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, हां मी करतो ना तुझी मदत. तेव्हा इथे जीवा तो हार काढायला आलेला असतो. तेव्हा तिच्या केसांमुळे तिला कळ लागते. तेव्हा इथे जीवा म्हणतो, सॉरी, तुझे केस त्या नेकलेसमध्ये अडकलेले आहेत. आणि नंतरला तो इथे नेकलेस काढायला मदत करतो. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की नेकलेस छान आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, छान असणारच ना, कारण हा देशमुखांचा पारंपरिक दागिना आहे. तुमच्या आजीने हा दागिना दिला आईंना आणि आईने तो मला दिला. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अरे वा, आजीचा दागिना आहे ना, म्हणजे तो प्राइजलेस असणार. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, तू काय बाबा आईची लाडकी झाली आहेस ना आता, तुझी तर मज्जा आहे, तुला इथे दागिने वगैरे मिळत आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा नंदिनीला म्हणतो की छान आहे. नंदिनी म्हणते, काय? तो म्हणतो दागिना. तेव्हा इथे नंदिनीसुद्धा लाजायला लागते आणि मग त्याला सांगते की तो दागिना तुमच्या आजीचा आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तू लाडकी आहेस असं म्हणाल्यानंतर नंदिनी म्हणते, जीवा मी काय फक्त एकटी लाडकी आहे? तुम्हीसुद्धा किती तुमच्या आजीचे लाडके होता ना, त्या आईने सांगितले मला आज. तुम्ही खूपच जास्त लाडके होता ना आजीचे, त्यांच्या गळ्यातला ताईत होता म्हणे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, मी फक्त माझ्या आजीच्या गळ्यातला ताईत नव्हतो, तिच्या डोक्यावरचा ताज होतो ताज. आजीचा मी खूप लाडका होतो. आजीने माझे खूप लाड केलेत. म्हणजे मी बाहेरचं जास्त खायचो ना, आई मला पैसे नाही द्यायची, पण संध्याकाळ झाली की आजी मला 8 रुपये द्यायची. तेव्हा नंदिनी म्हणते, 8 रुपये? तेव्हा जीवा म्हणतो, हो, कारण तेव्हा 8 रुपयांमध्ये 12 पाणीपुरी यायच्या ना, आणि मला पाणीपुरी खूप आवडायची. तेव्हा आजी मला 8 रुपये द्यायची आणि मग मी जाऊन 12 पाणीपुरी खायचो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो बरोबर, तुम्ही एकट्यानेच खाल्ले असतील ना, बिचाऱ्या पार्थला तुम्ही एकसुद्धा पाणीपुरी दिली नसेल नाही का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, नाही, मी दादाला पाणीपुरी नाही द्यायचो, मी एकटाच खायचो. कारण का दादाचं आणि आजीचं अजिबात पटायचं नाही. कारण आजी आहे ना, दादाचे जास्त लाड नाही करायची. ती दादाला काम लावायची, त्याला पाय दाबायला लावायची. मग दादा वरवर तिचे असे पाय चेपायचा आणि लगेच तिथून पळून जायचा. तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणून तर तुमच्या आजीने तुम्हाला त्यांची सगळ्यात जवळची वस्तूसुद्धा दिली आहे ना, तुम्हाला गळ्यातली चेन दिली आहे, बरोबर ना? आणि तुमच्याजवळ असलेला आजीचा दागिना, तुम्ही त्यांच्या दर वाढदिवसाला तो दागिना काढता, त्याच्यावरती हळद कुंकू वाहून त्याला फुलं वाहता, बरोबर ना? तेव्हा जीवा म्हणतो, हो, तो दागिना माझ्यासाठी खूपच जास्त खास आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, तो दागिना तुम्ही दाखवा ना मला प्लीज. सॉरी, मी आधी कधी तुम्हाला असं म्हणाले नाही, पण तो दागिना मला बघायचा आहे, बघू द्या ना. तेव्हा जीवा म्हणतो, नाही आता नाही, आता मला खूप झोप आली आहे, मी नंतर तुला कधीतरी दाखवेन. तेव्हा इथे जीवा तिला दागिना न दाखवता झोपून जातो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा असे काय? मला फक्त त्यांच्या आजीने त्यांना दिलेला दागिना बघायचा होता, त्यांची शेवटची आठवण कशी आहे ती बघायची होती, त्यांनी का बरं मला दाखवला नसेल? असं इकडे नंदिनी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रम्या ते पेनड्राईव्ह आता उचलते, जे इथे मानिनीने फेकून दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वसू म्हणत असते, अगं व्यवस्थित लावून बघ ना, लागेल तो. रम्या म्हणते, अगं आई नाही लागत आहे, कारण का ते पेनड्राईव्ह आहे ना, ते इथे मामीने पूर्णपणे खलबत्त्यामध्ये ठेचून ठेचून फेकून दिलं. ते आता चपटं झालं आहे, ते कसं काय लागेल बरं याच्यामध्ये? तेव्हा इथे वसू म्हणत असते, जेव्हा इथे मानिनीचा सूर चढतो ना, तेव्हा तिथे नक्कीच काहीतरी शिजत असतं,
ते मात्र नक्की आहे. हे पेन ड्राईव्ह जर सुरू झालं असतं ना, तर आपल्याला कळलं असतं की याच्यामध्ये नक्की असं काय फुटेज आहे, जे दाखवायला इथे सुनीता काकू आल्या होत्या. त्या मानिनी मामीच्या मैत्रीण आहेत ना, नक्की याच्यामध्ये असं काहीतरी असेल, ज्याने या घरामध्ये खूप मोठा धमाका होऊ शकतो. तेव्हा आपण एक काम करूया, हे पेन ड्राईव्ह आपण नीट करायला देऊया. एकदा का हे पेन ड्राईव्ह नीट झालं, की त्याच्यामध्ये काय मसाला आहे, ते आपल्याला नक्की कळेल. प्रत्येक गोष्ट बिघडलेली दुरुस्त करता येते, नाही का? तेव्हा इथे रम्या म्हणते, ठीक आहे, मी हे पेन ड्राईव्ह आता दुरुस्त करायला देते. तेव्हा रम्या म्हणते, आई, पण मानी मामीची जी काही मैत्रीण आहे ना, ती बिचारी इथे काहीतरी सत्य सांगायला आली होती आणि मानी मामीने तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. मला तर खूपच जास्त वाईट वाटतंय गं. पण इथे मला एक गोष्ट कळत नाही आहे, नक्की त्यांचं बोलणं कुठल्या विषयावरती सुरू असेल? खरं तर आपलंच चुकलं. आपण 5 मिनटं आधी आलो असतो ना, तर आपल्याला कळलं तरी असतं की या दोघांचं नक्की बोलणं काय सुरू होतं. हो ना आई? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी शांतपणे झोपलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जीवाला काही झोप येत नाही. जीवाची झोपच उडालेली असते. जीवाला आता आठवतं, जेव्हा नंदिनी त्याला इथे दागिन्याबद्दल विचारते आणि तिने आधीसुद्धा विचारलेलं असतं की जीवा, मला सांगा ना, तुम्ही एवढे पैसे कुठून आणलेत? म्हणजे अगदी तुम्ही इतकी मोठी रक्कम देऊन आनंद निवास खरेदी केलं, एवढे पैसे कुठून आणलेत तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनीला काय, तर कुणालाच कळता कामा नये की मी एवढी रक्कम कुठून जमा केली आणि कुठून ते पैसे जमा करून मी आनंद निवास परत मिळवले, हे कुणालाही कळता कामा नये. कारण प्रेक्षकांनो, इथे जीवाने कदाचित आता आपल्या आजीची आठवण आणि त्याच्याजवळच्या असणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तू ह्या कदाचित आता विकून किंवा गहाण ठेवूनच पैसे जमा केले असतील. कारण रम्या आणि वसूसुद्धा म्हणत असतात की त्या आनंद निवास खरेदी करण्यासाठी जीवाने इतके पैसे कुठून घेतले असतील. जर घरातून मागितले असते तर काही ना काहीतरी तमाशा झाला असता की 10 कोटी रुपये कशाला हवेत म्हणून विक्रमने विचारले असते. पण घरामध्ये काही माहितीच नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता इथे सगळे विचार करत असतात की 10 कोटी रुपये कुठून आले असतील. त्यानंतर इथे आता काव्या म्हणत असते, नाही नाही, ही गोष्ट मी लपवू शकत नाही, मला ही गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे, मी नाही लपवू शकत. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, काव्या आता उठून बसते. तेव्हा इथे पार्थलासुद्धा जाग येते. पार्थ म्हणतो, काव्या, काय झालं? तुम्ही वाईट स्वप्न बघितलं काय? हे काय, तुम्हाला किती घाम आला आहे? तेव्हा तो आता बाजूला असलेला रुमाल घेतो आणि इथे काव्याला आलेला घाम तो आता पुसत असतो. तेव्हा इथे काव्या म्हणत असते मनामध्ये, मी पार्थला सगळं सत्य सांगू का? पुन्हा ती पार्थकडे प्रेमाने बघते आणि म्हणते, पण इतक्या गोड माणसाचं मन मी कसं काय दुखू सत्य सांगून? सत्य सांगितलं तर पार्थ किती दुखावले जातील ते मला बरोबर माहिती आहे. त्यामुळे इतक्या गोड माणसाचं मन मी नाही दुखावू शकत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणत असतो, मी एक काम करतो, इथे एसीचं टेम्परेचर थोडं वाढवतो, म्हणजे तुम्हाला गरम नाही होणार, घाम नाही येणार तुम्हाला. तेव्हा काव्या म्हणते, पण तुम्हाला थंडी लागेल त्याचं काय? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तुम्ही माझे जोक सहन करता, मी तुम्हाला इथे चिडवतो ते सहन करता, तर मी तुमच्यासाठी थोडीशी थंडी नाही सहन करू शकत. आणि नातं म्हणजे काय? दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, दोघांनी एकमेकांचं ऐकलं पाहिजे, हेच तर नातं असतं ना, बरोबर की नाही? तेव्हा इथे काव्या म्हणते, बरोबर. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने एसीचं टेम्परेचर हे वाढवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य म्हणत असते की पार्थ, खूप रात्र झाली, झोपा तुम्ही आता. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला झोप येईल ना, की एक काम करू, तुम्हाला थोपटू? तेव्हा काव्या म्हणते, काय तुम्ही मला थोपटताय? मी काय आता कुक्कुळं बाळ आहे का? तेव्हा इथे पार्थला हसायला येतं. काव्य म्हणते, का तुम्ही हसताय का? तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, तुम्ही आता म्हणालात ना की मी काय कुक्कुळं बाळ आहे का, तर मी असं इमॅजिन केलं की तुम्हाला दुपट्यामध्ये असं गुंडाळलं आहे आणि काळं तीठ वगैरे लावलं आहे, पावडर लावली आहे, असं मी तुम्हाला इमॅजिन केलं. तुम्ही कुक्कुळं बाळ असाल तेव्हा तुम्ही किती क्यूट असाल ना, असं इकडे आता पार्थ म्हणत असतो. तेव्हा इथे काव्याला हसायलाच येतं आणि ती म्हणते, पार्थ, तुम्ही पण आता ना, रात्रीचा 1 वाजला आहे आणि आता तुम्ही इमॅजिन करताय की मी कुक्कुळं बाळ कसं दिसेन ते? झोपा तुम्ही आता शांतपणे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो की तुम्हाला जर झोप नाही आली ना,
तर तुम्ही मला सांगा आणि वाईट स्वप्न पडलं तर मलाही उठवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या टेन्शनमध्ये असते. काव्या म्हणत असते की पार्थ किती चांगले आहेत, त्यांना माझी किती काळजी आहे. आणि तेव्हा इथे काव्या विचारत असताना पार्थ पुन्हा इथे विचित्र आवाज काढतो आणि काव्याला डिस्ट्रॅक्ट करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे काव्य म्हणत असते की देशमुख, तुम्हाला काय बोलायचं आहे बोला ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काही नाही, आमच्या इथे कंपनीमध्ये, आमच्या ऑफिसमध्ये एक पार्टी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्या बायकोबरोबर यायचं आहे. तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर याल का? त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा इथे पिहू येते आणि नंदिनीला विचारत असते की नंदिनी वहिनी, अगं जर 10 कोटी लिहायच्या असतील तर 10 कोटीच्या मागे किती शून्य येतात? तेव्हा नंदिनी म्हणते की 8 शून्य येतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पिहू जाते, पण 10 कोटी ऐकल्यानंतर नंदिनी म्हणत असते की जीवाने 10 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम कुठून आणली असेल, अजून मला सांगितलं नाही आहे. तेव्हा इथे महाजनी काका म्हणतात की जीवा, अरे 10 कोटी रुपये उभे करायला तू काय केलेस काय? काय गहाण ठेवलंस किंवा काय विकलंस? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की काही माणसांच्या जुन्या भावना मी दुखावलेल्या आहेत.